नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण विलन जे महाभारतातले विलन आपण आज बघणार आहोत. विलन म्हणजे राक्षस म्हणूया किंवा वाईट माणसं म्हणूया. तर त्यांच्याबद्दल आज माहिती बघूया आणि त्यातला विलन आहे आजचा महाभारतातला, तो म्हणजे कंस मामा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कंस मामा म्हणजे कोण? तर कृष्णाचा मामा. तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती ऐकूया, कारण का कंसाबद्दल आपल्याला माहिती आहे. कंस हा खूप दुष्ट होता आणि त्यानं कृष्णाचे सात भाऊ होते, त्याला त्यांनी मारलं. देवकीचा कसा छळ केला, तर हे सगळं आपल्याला महाभारतात आपण बघितलंय. तर आज त्याच्याबद्दल थोडी माहिती मी अजून एक सांगणार आहे कंसाबद्दलची. विलन आपण बघतो आणि हा एक पुराणातला विलन आपण आज बघणार आहोत. तर कंस हा महाभारतातील कृष्णाचा मामा होता. तो देवकीचा भाऊ होता. कंसाचा जन्म चंद्रवंशी क्षत्रिय यादव राजा उग्रसेन आणि राणी पद्मावती यांच्या पोटी झाला. आपल्या महत्वाकांक्षेमुळे कंसाने आपल्या वडिलांना सिंहासनावरून हटवून तो स्वतः राजा झाला आणि आपल्या वडिलांना त्याने तुरुंगात बंदी बनवले. पण तो आपल्या बहिणीवर खूप प्रेम करायचा. कंसाने जरासंधाच्या मुली प्राप्ती व अस्ती यांच्याशी लग्न केले. कंस हा मथुरेतील लोकांचा छळ करत. कंसाने जरासंधाच्या मुलीशी लग्न केल्याने त्यांच्या जवळचे नाते निर्माण झाले. कंसाने शिशुपाल याच्याशी सुद्धा मैत्री केली. भारतात अशी गावं आहेत जिथं कंसाची पूजा केली जाते. कंसानं शिशुपाला याच्याशी सुद्धा मैत्री केली होती. आणि त्याच्या पुढे आपल्याला माहितीच आहे की देवकीला जेव्हा कंस आणि देवकीचा विवाह कंसानं लावून दिला आणि ज्यावेळेस देवकी आणि वसुदेव जेव्हा रथात बसून त्याला वसुदेवला आणि देवकीला सोडायला जेव्हा कंस जात होता, तेव्हा वरती आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतनं सांगितलं की देवकीचा 8वा पुत्र हा तुझा काळ बनेल. हे जेव्हा त्याला आकाशवाणी झाली त्या क्षणी त्यानं देवकीला आणि वसुदेवला तुरुंगात ठेवलं आणि जसे 7 पुत्र झाले देवकीला, त्या 7 पुत्राला त्यानं आपटून ठार मारलं. आणि जेव्हा 8वा पुत्र कृष्ण जन्माला आला तेव्हा वसुदेवनं काय केलं, 7वा जेव्हा आला तेव्हा जेव्हा 7व्यांदा देवकी गरोदर राहिली त्यावेळेस एक मुलगी जन्माला आली. आणि जेव्हा हे कंसाला कळलं आणि की मुलगी जन्माला आली, त्यावेळेस तो आला आणि तिला आपटणार. तोपर्यंत ती हवेत उडाली आणि तिनं देवीचं रूप धारण केलं आणि तिनं सांगितलं की तुझा पुत्र ह्याच्यामध्ये गोकुळमध्ये तुझा पुत्र म्हणजे जो देवकीचा पुत्र आहे, तुझा काळ तो गोकुळमध्ये वाढत आहे. ही आठवा पुत्र होता. तेव्हा 8वा पुत्र झाल्यानंतर त्याला देवकीला मुलगा झाला तेव्हा 7 पुत्रांची तर त्यांनी हत्या केली. पण 8वा जेव्हा पुत्र झाला तेव्हा वसुदेव त्याला कृष्णाला आपल्या टोपलीत घालून यमुना नदी पार करून पैल तीरावर जिथं नंद राहत होता तिथं जाऊन त्यानं आपल्या त्या बाळाला कृष्णाला ठेवलं आणि त्याची जी यशोदेला मुलगी झाली होती ते तो घेऊन आला. आणि घेऊन आल्यानंतर आणि हे जेव्हा कंसाला कळलं की मुलगी झाली आहे देवकीला, म्हणून तो आला आणि तिला जो आपटणार ती वरती हवेत उडाली. आणि हवेत उडून ती काय म्हणाली की तुझा जो काळ आहे तो गोकुळात वाढतोय म्हणून तिनं सांगितलं आणि ती नाहीशी झाली.
ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि कंस हा पण नंतर त्यानं काय काय केलं की कृष्णाला शोधण्यासाठी काय काय जे जे राक्षस त्यांनी पाठवले त्याला त्या सगळ्या राक्षसांना कृष्णानं ठार मारलं. आणि शेवटी कंसाला सुद्धा कंसाचा वध कृष्णाने केला. कंस मामाचा वध त्याने शेवटी केला कृष्णानं. तर असा हा कंस. तर या कंसाची माहिती तुम्हाला सांगितली. तर या कंसाची पूजा सुद्धा केली जाते. ओरिसात कंस महोत्सव साजरा केला जातो. कंसाचा दरबार सजवला जातो व 11 दिवस कंस हा ओरिसाचा राजा आहे असं संबोधलं जातं. कंस बनलेले हे पात्र म्हणजे तिथं पात्र साकारलं जातं कंसाचं. तर ते पात्र इतकं पळतं म्हणजे इतकं चालतं की कंसाच्या राज्यात की 11 दिवसात मुख्यमंत्र्यांनाही बोलावू शकते. असे म्हणतात की कंसाच्या राज्यात लोकांवर अत्याचार होता, पण ते सर्व शिस्तीत राहत होते व त्यांना सर्व सुविधा उपलब्ध होत होत्या. तर हा कंस त्यांनी प्रचंड लोकांवरती अत्याचार केले, पण तिथली लोक शिस्तीत राहत होती आणि त्यांच्या सगळ्या सोयी तिथं त्यांच्या इथं उपलब्ध होत्या. तर हा कंस मामा तुम्हाला कसा वाटला आणि त्याच्याबद्दल जी मी थोडीशी माहिती सांगितली, कारण का सगळी माहिती तुम्हाला माहिती आहे, पण मला आज विलनची माहिती सांगावीशी वाटली म्हणून मी थोडी सांगितली थोडक्यात. तर कशी वाटली माहिती ते मला सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. आणि असेच विलनची आपण बघणार आहोत विलन्सची माहिती. तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा या माहितीला आणि कंस मामाला. तर आपण पुढच्या भागामध्ये अभंग आणि अशाच माहिती आपण बघणार आहोत. जर अशाच माहिती आणि अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझ्या हे अशाच माहिती वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या माहिती तुमच्यापर्यंत येतील आणि अभंगसुद्धा ऐकायला मिळतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभंग पण बघणार आहोत आणि असे विविध माहिती सुद्धा बघणार आहोत. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.